4.5 महिन्यांपासून महाराष्ट्रात केवळ एका नावाची चर्चा आहे. ते नाव आहे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा विषय हाती घेत राज्यव्यापी आंदोलन उभारलं. त्यानंतर अनेकदा मनोज जरांगेंनी उपोषण व आंदोलनाच्या मागणीवरून सरकारकडे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. मध्यंतरीच्या काळात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने आंदोलन करत जरांगे पाटलांनी आरक्षणाचा प्रश्न लावून धरला आणि अखेर 27 जानेवारीच्या पहाटे जरांगेंच्या आंदोलनाला यश आल्याची चर्चा सुरू झाली. 26 जानेवारीच्या रात्री उशिरा सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलं. यावेळी शिष्टमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचे समजले जाणारे मंत्री दीपक केसरकर स्वतः उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटलांनी सगळे सोयरे हा शब्द अध्यादेशात द्यावा यासह केलेल्या इतर सर्व मागण्या मान्य केल्याचा अध्यादेश सरकारकडून जरांगे पाटलांना देण्यात आला. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्याला यश आल्याची चर्चा सुरू झाली आणि मनोज जरांगे पाटलांनी तुर्तास तरी आंदोलन स्थगित केलं. मात्र सरकारनं दिलेल्या या अध्यादेशावरूनच आता अनेक वाद निर्माण झालेत. या आंदोलनातून खरा डाव कुणी साधला असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. त्याच संदर्भात आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी प्रणव ढमाले. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनाचा फायदा कुणाला झाला असा विचार ज्यावेळी होतो त्यावेळी पहिलं नाव येतं ते स्वतः मनोज जरांगे पाटील यांचं. 4.5 महिन्यांपूर्वी जालन्यातील आंतरवाली सराटीत सुरू झालेलं आंदोलन राज्यव्यापी स्वरूप घेईल याची कल्पना खुद्द जरांगे पाटलांनी केली नसेल. मात्र मनोज जरांगे पाटलांनी आपला लढा सुरू ठेवला. त्यानंतर जालन्यातील आंतरवाली सराटीत सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या लढ्याला राज्यव्यापी स्वरूप मिळालं. सुरुवातीला केवळ मराठवाड्यातील मराठा समाजासाठी उभारलेल्या या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांनी डोक्यावर घेतलं आणि 20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंच्या संख्येने मराठे मुंबईच्या दिशेने चालत निघाले. अखेर सरकारलाही मराठा आंदोलकांची संख्या बघता मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या मान्य करून घेत अध्यादेश काढावा लागला. या सगळ्या घटनाक्रमात मनोज जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी अनेक ओबीसी नेते उभे ठाकले. यामध्ये स्वतः महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहभागी असणाऱ्या छगन भुजबळांचाही समावेश होता. मात्र सगळ्यांचा विरोध झुगारत मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाची लढाई जिंकल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. त्यामुळेच या आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील हे नवं नेतृत्व महाराष्ट्रात उदयाला आल्याचं बोललं जातंय. दुसरे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकीकडे मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी हट्टाला पेटलेले असताना शिंदेंच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचाच आरक्षणाच्या मागणीला विरोध होता. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे ओबीसी समाजाला न दुखावता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणं. शिवसेनेतील बंडानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा डागाळली होती. मराठा नेता म्हणून त्यांची प्रतिमा उजळवण्याची ही संधी होती. विशेष म्हणजे याआधी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा वाटा होता. मात्र सध्याच्या काळात आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर होती. हे सगळं सुरू असतानाच सरकारमध्ये अजित पवारांनी एंट्री मारली आणि एकनाथ शिंदेंना टक्कर देणारं मराठा नेतृत्व सरकारमध्ये उभं राहिलं. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतरच्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या नेत्यांचा समावेश वाढल्याचं बोललं जात होतं. या नेत्यांमध्ये प्रहारचे आमदार बच्चू कडू, मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचा समावेश होता. अखेर मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर आले असताना सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य करत GR काढला आणि एकनाथ शिंदेंची मराठा नेता म्हणून प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच या आंदोलनाचा फायदा एकनाथ शिंदेंनाही झाल्याचं बोललं जातंय. आता यामध्ये तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे छगन भुजबळ. एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी उभे ठाकले असताना ओबीसी नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर अजित पवारांसोबत आलेल्या नेत्यांबद्दलही रोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. अशावेळी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध करत ओबीसी नेता म्हणून आपली ओळख टिकवणं आणि जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करणं हे छगन भुजबळांसाठी गरजेचं बनलं होतं. त्यामुळे छगन भुजबळांनी जरांगे पाटलांना विरोध करण्याचा पवित्रा घेत त्यांच्या मागण्या खोडून काढण्याचं सत्र सुरू ठेवलं. अगदी सरकारनं जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करताना काढलेला GR कायदेशीररित्या चुकीचा असल्यानं हे आरक्षण कायद्याच्या कसोटीत बसू शकत नाही असं म्हणत भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिला. या सगळ्यात छगन भुजबळांवर मराठा समाजाकडून जोरदार टीका होत असली तरीही छगन भुजबळांची हक्काची वोट बँक असणाऱ्या ओबीसी समाजाच्या दृष्टीनं छगन भुजबळ हे पुन्हा एकदा ओबीसी नेतृत्व म्हणून उभे राहिलेत. यामुळेच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांनाही फायदा झाल्याचं म्हणलं जात आहे. याबरोबरच छगन भुजबळांना भाजपनेच पुढे केलं
आणि त्या बदल्यात त्यांच्यावरील केसेस काढून टाकल्या अशी चर्चा देखील सुरू झाली। मुळात म्हणजे ज्यासाठी हे आंदोलन झालं त्या गोरगरीब मराठा समाजाला खरंच कायदेशीर आरक्षण मिळालंय का? सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण देण्याची मागणी पूर्ण झाली आहे का? सर्व गुन्हे मागं घेतलेत का? याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।